राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं आज राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी गोविंद मोकाटे यांनी अर्ज दाखल केला आहे. थेट त्यांच्याशी बोलणार आहोत. अगदी ऐन वेळेला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, काय पहिली प्रतिक्रिया? ऐन वेळेला नाही, मी गेली 20 वर्षापासून पवार साहेबांचा कार्यकर्ता आहे. मी त्यांना मानणारा कार्यकर्ता आहे आणि अचानक म्हणता येत नाही. आता तनपुरे साहेबांनी काय का भरली नाही त्याचं मला काही सविस्तर सांगता येत नाही. ते त्यांच्याशीच बोललो तुम्हाला माहीत पडेल. पण त्यांच्यानंतरचा जो उमेदवार होता तो गोविंद मोकाटेच होता. बरं, कुठले कुठले मुद्दे घेऊन आपण निवडणुकीला सामोरे जाणार आहे? शेतकऱ्यांचे असंख्य मुद्दे खऱ्या अर्थाने आमच्या पुढे आहेत. ऊसाचा प्रश्न असेल, कांद्याचा प्रश्न असेल, इतर बरेचसे. आता गेली 10 वर्षापासून शिक्षणाचं काही धोरण नाही भाजप सरकारकडे. शिक्षणासाठी काही निधी नाही. आज खेडेपाड्यात जर गेलो, मी पंचायत समिती झेडपीसारख्या ठिकाणी काम करतो, आजही बऱ्याच ठिकाणी मुलांना बसण्यासाठी टॉयलेट म्हणजे खोल्या नाहीत, टॉयलेट नाहीत. असे बरेचसे प्रॉब्लेम खऱ्या अर्थाने खेड्यापाड्यात आहेत. माझं खऱ्या अर्थाने पहिल्यांदा प्राधान्य राहील की ह्या मुलांसाठी चांगली सोय प्रत्येक गावात झाली पाहिजे. जशी दिल्लीला केजरीवाल साहेबांनी सोय केली, जशी दवाखान्याची सोय केली, आजही बी रावरीत जर पाहिलं तर दवाखान्याची बरीचशी मला वाटतं का चांगली सोय नाही. माझ्या जेऊर भागात 6 कोटीचं हॉस्पिटल मी आज बांधलं सरकारी योजनेतून. त्याला बी गेलेल्या ह्या पाठीमागच्या उमेदवारांनी इतका प्रचंड विरोध केला का माझ्या नावाचं तिथं उदं होतं म्हणून त्यांनी त्या हॉस्पिटलला विरोध केला. पण मी कट्टर कार्यकर्ता असल्यामुळे ते हॉस्पिटल आज कार्यान्वित झालं आहे. चांगल्या सुविधा आज तिथं लोकांना मिळतात. दुसरीकडे जर बघितलं तर आज ज्या वेळेला भाजपचे नेते प्राजक्त तनपुरे यांना भेटले तर त्यांनी म्हटलं की आम्ही ज्यासाठी निवडणूक लढणार होतो, ज्या प्रश्नांसाठी, ते प्रश्न सोडवण्याचं आश्वासन त्यांना भाजपनं दिलं आहे, म्हणून मी उमेदवारी करत नाही आहे. त्यांना दिला असेल मला माहीत नाही, पण आता मला उमेदवारी मिळाल्यामुळे माझ्या पुढे जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे, ते प्रश्न मी तडीनं सोडवणार. त्यात काही शंका मानायचं कारण नाही. जे भाजपने शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत काही केलं नाही असं मला वाटतं. दुसरीकडे जे राष्ट्रवादीचे त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे समर्थक आहेत तनपुरेंचे, ते आपल्या प्रचारामध्ये उतरतील असं वाटतं का? 100% माझ्या प्रचारामध्ये दादांचे सगळे कार्यकर्ते उतरणार आहेत. मला त्यांनीच 2 दिवसापासून फोन करून सांगितलं आहे. दादांनी जर समजा आतापर्यंत आम्हाला वाटत नव्हतं सकाळपर्यंत दादा फॉर्म भरणार नाहीत, पण दादांनी जर फॉर्म भरला नाही तर माझ्या मागे सगळे कार्यकर्ते एका जुटीने राहणार आहेत. जिल्हाध्यक्ष देखील आहेत राष्ट्रवादी, त्यांच्याशी बोलणार आहोत. ऐन वेळेला उमेदवारी कुठेतरी बदलावं लागली. 2 AB फॉर्म आले होते, काय नेमकं? दोन AB फॉर्म आलेच नाही. दोन्ही फॉर्म कोरे होते. एक कुठलाही राजकीय पक्ष ही काळजी घेत असतो की उद्या काही चुकलं तर निवडणूक आयोगाला खाडाखोड चालत नाही, छाननी तर अडचण येऊ शकते, म्हणून एक एक्स्ट्रा AB फॉर्म त्या ठिकाणी आलेला होता. आणि गोविंद मोकाटेंच्या बाबतीमध्ये कालच श्रेष्ठींशी त्या ठिकाणी चर्चा झाली होती. त्यांचा हिरवा कंदील आला होता. मित्रपक्षांशी चर्चा झाली होती. थोरात साहेबांशी झाली होती, राऊत साहेबांशी झाली होती, शिंदे साहेबांशी झाली होती. शशिकांत शिंदे साहेब, सुप्रियाताई सातत्याने संपर्कात होते. आणि कुठंतरी मीडियाला गोविंद मोकाटेंबद्दल कुणकुण लागली होती. पण राजकारणामध्ये जोपर्यंत घटना घडत नाही तोपर्यंत भाष्य करायचं नसतं, म्हणून आम्ही ते केलं नाही. बाकी दुसरा तसला कुठलाही. अगदी शेवटच्या क्षणी अर्ज भरलाय. कुठंतरी तुम्ही पण आशावादी होतात की प्राजक्त तनपुरे अर्ज भरतील? नाही, काय आम्ही त्यांची निश्चितच ते आमचे नेते आहेत. आम्ही गेली अनेक वर्ष बरोबर काम केलं आहे. आमचे ते उमेदवारही होते, पक्षाचे मंत्री होते, प्रभारी होते. त्यामुळं त्यांनीच त्याच्यामध्ये उमेदवारी करावी ही सगळ्यांची इच्छा होती. पण त्यांची जी काही कारणं असतील त्याच्यातून त्यांनी थांबायचा निर्णय घेतला. तो त्यांनी श्रेष्ठींना कळवला. आणि गोविंदराव सुद्धा याच मताचे होते की प्राजक्त दादा जर उमेदवारी करणार असतील आपण सगळे त्यांच्याबरोबर राहू आणि त्यांना निवडून आणू. परंतु त्यांनी का ते थांबायचा निर्णय घेतला माहीत नाही. पण एक राजकीय पक्ष म्हणून, एक जबाबदार विरोधी पक्षाची महाविकास आघाडी म्हणून मग आम्ही गोविंद मोकाटेंचा अर्ज भरला. भाजपचे नेते सकाळी त्यांना जाऊन भेटले, काही नेमकी चर्चा झाली होती? नाही. आता ते भेटले, खरं तर तुम्ही त्यांनाच ते विचारलं पाहिजे. पण ती भेट पूर्वनियोजित होती की अचानक होती त्याबद्दल मी काही सांगू शकत नाही. पक्ष म्हणून काही त्याच्या संदर्भामध्ये कारवाई होईल किंवा काय? नाही, आता मुद्दा असा आहे की ते भेटलेत आणि त्यांनी उमेदवारी नाही करायची नाही असा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. परंतु त्यांनी अजून कुठं सांगितलं आहे का मी BJPमध्ये चाललो वगैरे? त्यामुळे त्याच्यावर आता बोलण्यात म्हणजे मी तरी बोलू इच्छित नाही. दुसरीकडे राष्ट्रवादीचे जे प्राजक्त तनपुरे यांचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यासोबत समर्थक आहेत, ते प्रचारात उतरतील गोविंदरावांच्या? मुळात ते उतरतील की नाही हे काळ ठरवेल. परंतु एक आहे, कुठंतरी त्या कार्यकर्त्यांना या इथल्या मतदारसंघातल्या राजकारणाची जी तीव्रता आहे ती सगळ्या राहुरी मतदारसंघाला माहिती आहे की कुठल्या टोकाचा विरोध या ठिकाणी झालेला आहे याच्यापूर्वी एकमेकांना. त्यामुळं जेव्हा नेत्याला थांबावं लागतं, नेत्याची इच्छा असताना, कार्यकर्त्यांची इच्छा असताना, तर शरीराने जरी कार्यकर्ते कुठे असले तरी ते निश्चितच कुठंतरी आपल्या नेत्याची संधी गेल्याबद्दल दुखावलेले असतील. आणि त्यातून
मुळात विचारधारा आहे. 20 वर्षात ज्या विचारधारेबद्दल काम केलं किंवा ज्या संघटनेच्या विरोधात काम केलं, त्या संघटनेच्या बाजूनी काम केलं, तर कार्यकर्ते निश्चित साथ देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. एकूण जर बघितलं तर राष्ट्रवादीचे आणि एकूणच महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते आम्हाला साथ देतील असा विश्वास जो आहे तर तो जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केला आहे. कॅमेरा पर्सन धनंजय दारुंटेसह सुनील भुंगळे, एबीपी माझा, राहुरी, अहिल्यानगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.